The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या औरंगाबाद शहरातील N13 परिसरातील सुजाता बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्वच सुजाता महिला मंडळ, श्रद्धावान उपासक उपासिका, माता भगिनी, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्ध 2600 वर्षांपूर्वी या भारतवर्षामध्ये होऊन गेले आणि वैशाख पौर्णिमेला महामाया आणि राजा शुद्धोधनाच्या घरी एक बोधिसत्व म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला। वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी आषाढ पौर्णिमेला गृहत्याग केला आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, म्हणजे ते बुद्ध झाले। बुद्ध झाल्यानंतर 45 वर्ष बहुजन हिताय बहुजन सुखाय या हेतूने त्यांनी अनेक लोकांना दुःखमुक्त करण्यासाठी उपदेश दिले। सर्वत्र ते धम्मप्रचारार्थ फिरत राहिले आणि वयाच्या 80व्या वर्षी कुशीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले। वैशाख पौर्णिमेचाच तोही दिवस होता। तीनही घटना
म्हणजे बोधिसत्वाच्या जन्माची घटना, बोधिसत्वाला ज्ञानप्राप्ती आणि सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण अशा एकूण तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जगतामध्ये ही वैशाख पौर्णिमा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धम्माचं आचरण करून शील समाधी प्रज्ञेचं आचरण करून साजरी केली जाते। आपल्याकडे सुद्धा ही वैशाख पौर्णिमा साजरी होत आहे, साजरी होणार आहे। तेव्हा आजच्या या मंगलमय दिनी मी आपणास छोटासा उपदेश देणार आहे। मी आपल्या मैत्री बुद्ध विहारात काल परवापासून एक शृंखला मालिका तयार केली आहे धम्मदेसनेची। आपण बुद्धवंदनेमध्ये, धम्मवंदनेमध्ये, संघवंदनेमध्ये जे बुद्ध गुणांचं, धम्मगुणांचं, संघगुणांचं स्मरण करत असतो, इतिपिसो भगवा स्वाख्यातो भगवता धम्मो आणि सुपटिपन्नो भगवतो, हे खरं तर बुद्ध धम्म संघ यांचे गुणांचं स्मरण करत असतो। तर मी परवापासून एक गुण, बुद्ध गुण सांगण्यास प्रारंभ केलेला आहे। आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती आपण जो ग्रुप तयार केलेला आहे आपल्या विहाराचा, त्या ग्रुपवरती सकाळी सकाळी रोजच तुम्हाला मी लिंक पाठवत असतो। ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही आहे त्यांचे मुलं जर ॲड असतील तर त्या मुलांना तुम्ही सांगत जा की जेव्हा भंतेजी प्रवचन टाकतात तर ते आम्हाला ऐकवत जा म्हणून। तर आज जरा वेगळा विषय आहे, छोटासा विषय आहे। खरं तर जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध बनतात तर एकाएकी आणि सहज ती प्रक्रिया नाही आहे की जन्मग्रहण केला आणि बस गृहत्याग केला, ध्यानाला बसलो आणि बुद्ध झालो, अशी ती घटना आहे का? एवढी सोपी घटना नाही आहे। म्हणजे आपण जन्माला आलो, मायबापानं नामकरण केलं आहे, मायबापानं शाळेत टाकलं आहे, नोकरी लागली, लग्न लावलं आहे, लेकरं झाले, घरं बांधले, संपला विषय, अशी ती घटना नाही आहे। तर ती घटना महान घटना आहे, ती प्रोसिजर आहे, बुद्धत्वाची प्रोसिजर। आणि म्हणून प्रत्येकजण बुद्ध होऊ शकत नाही, प्रत्येकजण बुद्ध यामुळे होऊ शकत नाही कारण बुद्धत्वाच्या मार्गामध्ये अडथळे आहेत। म्हणजे एखाद्या गावाला जायचं आहे आणि त्या गावाला पोहोचण्यासाठी रस्ताही आहे, पण मध्येच जर अडथळे असतील, म्हणजे नदी आहे, नदीला पूर आला, तर रस्ता माहीत असून देखील आपण पोहोचू शकतो काय? एखाद्या गावाला जायचं आहे आपल्याला आणि मध्ये पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने नदी आडवी आली आहे, नदीला पूर आलेला आहे, आपल्याला रस्ताही माहिती आहे नदीच्या पलीकडचा पण की कसं गावात पोहोचायचं आहे, पण मध्येच नदीला पूर आलेला आहे, तर आपण पोहोचू शकतो काय? नाही पोहोचू शकत। आताही बघा कुठे कुठे मोठ्या रस्त्याला ॲक्सिडेंट वगैरे होतात, रस्ता पूर्ण जाम होतो, रस्ता पुढचा माहीत असताना देखील आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। म्हणून प्रत्येकच गोष्टीमध्ये बघा असे अडथळे आहेत। आपल्या घरगुती बघा जीवनामध्ये सुद्धा देखील, समजा घर आहे, घरात किचन पण आहे आणि गॅस पण आहे, गॅस शेगडी पण आहे किंवा चूल पण आहे, पण पिठाच्या डब्यात पीठच नाही, कोणत्याच डब्यात डाळही नाही, चटणी नाही, मीठ नाही, भूक तर लागलेली आहे। तर समजा आत्ताच्या आत्ता पिठाच्या डब्यामध्ये पीठ येऊ दे, डाळीच्या डब्यात डाळ येऊ दे, मिठाच्या डब्यात मीठ येऊ दे आणि आताच्या आत्ताच मी स्वयंपाक बनवू दे, असं होते काय? तर त्यासाठी सगळ्या गोष्टींची व्यवस्था करावी लागेल। आणि म्हणून बऱ्याच जणांना बुद्धत्वाची प्राप्ती कशामुळे होऊ शकते किंवा कोण बुद्ध होऊ शकते किंवा बुद्ध होण्यासाठी बंधनं कोणते आहेत, की का कोणी बुद्ध, प्रत्येकजण का बुद्ध होऊ शकत नाही, याच्यासाठी बघा भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की 10 बंधनं आहेत, 10 अडथळे आहेत की ज्या अडथळ्यांना जर पार केलं तरच एखादी व्यक्ती महान पुण्याच्या बलामुळे बुद्ध होऊ शकते। म्हणून इथे प्रत्येकजण बुद्ध बनू शकत नाही, इथे प्रत्येकजण म्हणून अरहत बनत नाही। प्रत्येकाला माहिती आहे की बुद्धत्व फार चांगलं आहे, प्रत्येकाला माहिती आहे अरहतपद फार चांगलं आहे, पण तरीसुद्धा आपल्याला माहिती पण आहे, आता रोज शिकतो ना आपण, पण ते बनतो काय आपण? का नाही बनत? का नाही बनत? आपल्याला माहीत भरपूर काही असते, पण आपण त्याप्रमाणे आचरण करत नाही, त्याप्रमाणे चालत नाही, वागत नाही, आणि त्यामुळे आपल्याला जे काही बुद्धत्वाची इच्छा असेल किंवा अरहत बनण्याची इच्छा असेल तर ती आपली पूर्ण होत नाही। म्हणजे जसं की एखादा डॉक्टर आहे, त्याने औषध दिलेलं आहे, परंतु
आपण जर पथ्य पाळत नाही, औषधाबरोबर पथ्य सांगतात ना डॉक्टर, बरोबर ना, सर्दीचं औषध दिलं आपल्याला आणि डॉक्टरांनी सांगितलं बा फ्रीजमधलं पाणी पिऊ नका, दही वगैरे खाऊ नका, नाही का, थंडीचे दिवस असतील तर बाहेर कुठे जाऊ नका कानटोपी वगैरे घातल्याशिवाय. आणि आपण जर म्हटलं डॉक्टरला काय कळते, माझ्या मनावर झालं, माझ्या घरचं दही आहे मी खातो, नाही का, किंवा माझ्या घरी फ्रीज आहे मी त्यातला बर्फ काढून खाईल, समजा असं म्हटलं तर आपली सर्दी बरी होईल का? म्हणून काही पथ्य असतात. त्यामुळे भगवंताने सांगितलं की या जीवनामध्ये काही अडथळे आहेत बघा, काही बंधनं आहेत. आणि ती बंधनं किती सांगितले भगवंताने? 10 बंधनं सांगितले की ज्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे अर्हत पद माहीत असताना देखील आपल्याला, बुद्धत्वाचं पद माहीत असताना देखील, आणि ते सर्वोत्कृष्ट आहे सर्वोत्तम आहे हे माहीत असताना देखील, ते वाचलेलं आहे तरी देखील, ऐकलेलं आहे तरी देखील आपण का पोहोचू शकत नाही? तर त्यासाठीचे भगवान बुद्धांनी सांगितले आपल्या जीवनामध्ये 10 अडथळे आहेत. आणि ते 10 अडथळे जो कोणी पार करेल, जो कोणी त्या 10 अडथळ्यांच्या पैलतीरी जाईल, पूर्ण सम्यक संकल्प करून निश्चयाने धीराने, तर तोच बुद्ध बनू शकतो. तर त्या 10 अडथळ्यांपैकी 10 बंधनांपैकी पहिलं बंधन सांगितलं भगवान बुद्धांनी बघा की माता पिता मातृबंधन. पहिलं बंधन सांगितलं मातृबंधन. आता मातृबंधन तर काय? तर भगवान म्हणाले या आध्यात्मिक जीवनाच्या मार्गामध्ये, या धम्माच्या मार्गामध्ये आपण प्रतिष्ठित तेव्हाच होऊ शकतो, किंवा धम्माचं आचरण काटेकोरपणे तेव्हाच करू शकतो, किंवा सील पालन असेल काटेकोरपणे तेव्हाच पालन करू शकतो, ध्यान समाधीच्या मार्गामध्ये पुढे पुढे आपण तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा आपल्यामध्ये असलेली आसक्ती ही कमी कमी असेल तर. जर आसक्ती असेल आपल्यामध्ये तर धम्माच्या मार्गावर माहीत असून देखील चालू शकत नाही. आपल्याच समाजाचं उदाहरण घ्या. बुद्ध कुणाला माहीत नाही? गाण्यातून बुद्ध सांगितल्या जातो, भाषणातून बुद्ध सांगितल्या जातो, धम्मदेशनेतून बुद्ध सांगितल्या जातो का नाही? असं कोणाला माहीत नाही का भगवान बुद्धाबद्दल काहीच? असं आहे का कोणी समाजात आपल्या? तरी पण लोक धम्माचं आचरण करतात का? नाही करत. लोक विहारात जातात का? लोक ध्यान करतात का? लोक तर करत नाहीत. का करत नाहीत? तर भगवान बुद्धांनी सांगितलं 10 अडथळे आहेत. आणि त्या 10 अडथळ्यांमध्ये भगवान म्हणाले पहिला अडथळा कोणता आहे? तर मातृबंधन आहे. पहिलं बंधन कोणतं आहे? मातृबंधन. आता बघा तुम्ही, सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होते, नाही का? सिद्धार्थ गौतम बोधिसत्व म्हणून जन्माला आले. जन्म झाल्यानंतर लगेचच त्यांची आई मृत्युमुखी पडली, महामाया. त्यांची आई मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांचा सांभाळ कोणी केला? महाप्रजापती गौतमीने. तसं तर ती महामायेची बहीण पण होती आणि राजा शुद्धोधनाची पत्नी पण होती त्या काळच्या पद्धतीनुसार. परंतु मग महाप्रजापती गौतमीनं त्यांचं लालन पालन केलं, त्यांना मोठं केलं. जेव्हा 29 वर्षाचे सिद्धार्थ गौतम झाले तेव्हा त्यांना गृहत्याग करावा लागला. गृहत्याग करताना बघा त्यांची पुण्यपारमी होती, अनेक जन्मांमधली त्यांची पुण्यपारमी होत्या त्यांच्या, आणि म्हणून गृहत्याग करताना मातृबंधन त्यांना अडवू शकलं नाही. हालाकी शाक्य संघटनेमध्ये जो काही वाद झाला होता तो वाद घरी समजला होता. प्रजापती गौतमीला मातेला पण माहिती होतं की काय झालंय, आणि 2-3 दंड सांगितले. त्या दंडापैकी आता सिद्धार्थ गौतम देशत्यागाचा दंड त्यांनी मान्य केलेला आहे, हे माहीत होतं ना घरी. राजा शुद्धोधनालाही माहिती होतं, महाप्रजापती गौतमीलाही माहिती होतं, यशोधरा मातालाही माहिती होतं, संपूर्ण परिवारालाच काय कपिलवस्तू नगरीला माहिती होतं. परंतु त्यांनी जे गृहत्याग केला, महाभिनिष्क्रमण केलं, त्या महाभिनिष्क्रमणाला किंवा त्या गृहत्यागाला मातृप्रेम रोखू शकलं नाही. मातृप्रेम रोखू शकलं नाही. आता बघा भगवान बुद्धांनी याला बंधन म्हटलेलं आहे. आता सगळेच बघा गृहत्याग करतात का? समजा ज्यांना आई वडील आहेत आणि लय आई जीव लावते, आता आई तर कोणाची जीव लावते आणि वडीलही जीव लावतात, समजा लय खायला पियाला देतात, आणि अशा पोरांना म्हटलं जर गृहत्याग करता का तुम्ही, भंतेजी बनता का? तर बनते का भंतेजी कोणी? हां, भंतेजीला नाव ठेवतील,
वरतोंड करून. पण होतात का भंतेजी? ठीक आहे, भंतेजी लोक बरोबर नाही तर मी भंतेजी बनतो, नाही तर माझ्या पोराला भंतेजी बनवतो आणि आदर्श भंतेजी बनतो. कसे भंतेजी असतात ओरिजिनल ते, असं वाटते का कोणाला? नाव ठेवतील. बरं बघा ना तुम्ही, समाजामध्ये नाव ठेवतील, काड्या करतील, ही चूक काढतील, ती चूक काढतील, परंतु भंतेजी हो वाटते का? मायला सोडा वाटते का? तरुणपणामध्ये बालपणामध्ये बापाला सोडा वाटते का? नाही सोडा वाटत. आणि म्हणून की मातृबंधन भगवंताने सांगितलं आहे की गृहत्यागासाठी किंवा बुद्धत्व प्राप्तीसाठी, अर्हत होण्यासाठीच्या मार्गामध्ये पहिलं बंधन कोणतं आहे? तर मातृबंधन आहे. आणि बुद्ध पुरुष जे असतात त्या मातृबंधनातूनही मुक्त असतात. त्या मातृबंधनामध्ये अडकत नाहीत, त्या मातृबंधनालाही पार करतात, पहिले तिरी जातात, त्याच्यामध्ये ते अडकून पडत नाहीत. नाही तर बघा तुम्ही, तुमचं पोरगं बिरगं कुठे बाहेर गेलं, पोरगी बिरगी कुठे बाहेर गेली, आलं की तुम्हाला बिलगत असेल, असं तुम्ही बिलगत असाल, त्यांना मिठीत घेत असाल, ते तुम्हाला मिठीत घेत असतील, म्हणजे प्रेम व्यक्त करत असाल ना तुम्ही, बरोबर का नाही? तर गृहत्यागी जे असतात किंवा बुद्धत्वाच्या मार्गावरती जे आरूढ असतात ते मातृबंधनामध्ये अडकत नाहीत. ज्याला मायाजाळ म्हटलेलं आहे किंवा ज्याला आपण काय म्हणू की भलेच वेगवेगळ्या प्रकारचे काय काय शब्द आहेत. जसं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की इमोशनल होणं, भावनिक होणं, ही जी काही गोष्ट आहे, आईच्याबद्दल इमोशनल होणं, बापाच्याबद्दल इमोशनल होणं, तर भगवान बुद्ध म्हणाले याच्यातली सत्यता अशी आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःवरच प्रेम करतो. खरं तर वास्तविकता जीवनाची अशी आहे की सर्वात जास्त जर प्रेम आपण कोणावर करत असेल, जर वास्तविकता याची पाहिली तर कोणावर प्रेम करतो आपण? म्हणायला म्हणू आपण लग्न होईपर्यंत मी माझ्या आईवर लय प्रेम करतो, आय लव्ह यू मम्मी असे लिहितात, पहा कुठं कुठं नाही का, आय लव्ह यू डॅडी पप्पा, हे म्हणण्यापुरतं ठीक आहे. नवऱ्याला म्हणेल कोणी, तर बायकोला म्हणेल कोणी मी तुमच्यावर लय प्रेम करतो, आणि समजा जाऊ नये ते गेले आणि सरणावर पडले तर कोणी म्हणते का मी उडी घेतो म्हणून? पाहिलं का तुम्ही आतापर्यंत असं कोणी की बा लयच प्रेम होतं आणि त्यांच्याशिवाय होतच नाही आणि आता उडी घेतली? त्या काळात तर सतीप्रथा होती, इच्छा नसताना महात्मा फुलेंच्या काळामध्ये सतीप्रथा होती. नवरा मेला जवानबाई असेल तर तिला हातपाय बांधून तिची इच्छा नसताना सरणावर टाकायचे. जर ती प्रथा चालू ठेवली असती तर फक्त बौद्धच नाही तर हिंदू ब्राह्मण ह्या सगळ्या स्त्रियांना सरणावर टाकलं असतं. महात्मा फुलेंचे उपकार, बाबासाहेबांचे उपकार संविधानामध्ये तरतूद केली आणि ती प्रथा मोडीत काढली. तर जर असं प्रेम आहे तर मग लोकांनी अशा अशा प्रकारचं केलं असतं. एकदा प्रसेनजित राजाला जेव्हा विचारलं मल्लिका राणीला प्रसेनजित राजाने विचारलं की तुझं प्रेम कोणावर आहे जास्त, खरं प्रेम कोणावर आहे? भगवंताच्या काळातली घटना. मल्लिका राणीला विचारलं तर मल्लिका राणी म्हणे महाराज मी भगवंताची उपासिका आहे, जर खरं सांगायचं झालं भगवंताच्या उपदेशाचा आधार घेऊन जर खरं सांगायचं झालं तर मी कोणावर प्रेम करते, तर मी माझ्यावर प्रेम करते सर्वात जास्त. आणि इथे प्रत्येकच जण आपल्यावरच तर प्रेम करतो. बघा ना तुम्ही, जर लोक मायबापावर प्रेम करत असते तर वृद्धाश्रम कशाला खोलले असते? जर लोक मायबापावर खरंच प्रेम करत असते तर माईच्या बापाच्या डोळ्यात अश्रू कशाला आणले असते? येतात का नाही घराघरात अश्रू? बघा ना तुम्ही, प्रेम आहे का मग कोणावर? अहो कोणावरच कोणाचं प्रेम नाही, मी तर सांगतो. प्रेम आपल्यावरच आपलं असते. आणि म्हणून भगवान बुद्ध या सत्यतेला, बुद्ध पुरुष जे असतात ह्या सत्यतेला जाणतात आणि ते मोहबंधनामध्ये, मातृबंधनामध्ये अडकत नाहीत आणि ते गृहत्याग करू शकतात, अडकत नाहीत. असं आता माझ्या आईचं कसं होईल बापा, माझ्या बापाचं कसं होईल बापा, भावाचं कसं होईल, बायकोचं कसं होईल, कोणाचं कसं होईल? काय कोणाचं राहते? कोणाहून राहते का? कोणाची गोष्ट घ्या तुम्ही, कोणाचीही राहते का कोणाचं कोणाहून काही? ह्या म्हणण्याच्या बोलण्याच्या गोष्टी असतात की यांचं कसं होईल आणि त्यांचं कसं होईल. सिद्धार्थ गौतमाची आई तर लहानपणातच गेली आणि ते तर बुद्ध झाले. बाबासाहेबांच्या बाबतीत सांगतो मी, 4-5 वर्षाचे असताना बाबासाहेब आई गेली आणि कोण म्हणते लेकरा नसणारे मायबाप असेच वाया जातात. बाबासाहेब तर बॅरिस्टर झाले, या देशाचं तर संविधान लिहिलं त्यांनी. कोण म्हणते असं की कोणाहून कोणाचं राहते? म्हणून भगवान बुद्ध त्या बंधनामध्ये अडकत नसतात, ते त्या बंधनातून पुढे जात असतात, त्याला पार करत असतात. हे पहिलं बंधन आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून प्रत्येक जण इथे बुद्ध होत नाही.
म्हणून प्रत्येकजण इथे गृहत्यागी होत नाही, म्हणून प्रत्येकजण इथे अर्हत होत नाही. का तर हे 10 बंधनं सांगितले आणि त्या 10 बंधनापैकी पहिलं बंधन आहे मातृबंधन, दुसरं बंधन आहे पितृबंधन. दुसरं बंधन पितृबंधन सांगितलं. पितृ म्हणजे पिता, वडील, वडिलांचं बंधन. वडिलाच्या बद्दल आसक्ती, आईच्या बद्दल जशी आसक्ती आहे, प्रेम ज्याला म्हणतो, तर वडिलांच्या बद्दलही प्रेम असते, वडिलांच्या बद्दलही आसक्ती असते. परंतु भगवान बुद्ध होणारे जे व्यक्ती असतात ते पितृबंधन सुद्धा तोडून टाकतात आणि पितृबंधनातून सुद्धा मुक्त होतात. त्याचं उदाहरण सम्यक संबुद्धच आहे. जेव्हा त्यांनी गृहत्याग केला, राजकुमार असलेली व्यक्ती, सिद्धार्थ गौतम राजकुमार होते ना, 3 महल बांधले होते. एक महल 5 माळ्याचा, दुसरा 7 माळ्याचा आणि तिसरा 9 माळ्याचा महल, असे 3 महल बांधले होते सिद्धार्थ गौतमासाठी राजा शुद्धोधनाने. परंतु त्यांनी गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर 7 वर्षांपर्यंत ते बाहेर राहिले, म्हणजे पूर्ण जीवनभरच राहिले. पण 7 वर्ष झाले तेव्हा मात्र कालुदाईच्या विनंतीवरून राजा शुद्धोधनाने भगवान बुद्धाला बोलणं पाठवलं, निमंत्रण पाठवलं. आणि भगवान बुद्ध तर येत नव्हते. अगोदर थोड्या लोकांना पाठवलं, ते लोक दीक्षित झाले. पुन्हा काही लोकांना पाठवलं राजा शुद्धोधनाने भगवंताला बोलवण्यासाठी, तेही दीक्षित झाले. 1000 लोकांना पाठवलं, तेही लोक दीक्षित झाले. नंतर कालुदाई नावाचा भगवंताचा बालपणाचा जो मित्र होता त्यांना पाठवलं एका अटीवर, की त्याने सांगितलं की महाराज मलाही दीक्षा घेण्याची परवानगी द्या, तर मी जातो आणि घेऊन येऊ शकतो मी भगवान बुद्धांना. त्याला त्या अटीवरती परवानगी दिली राजाने आणि तो गेला राजगृहाला. भगवान बुद्ध राहत होते तेव्हा. आणि भगवान बुद्धाला त्याने भिक्षू बनल्यानंतर कालुदाईने भिक्षू बनला. तो भिक्षू बनल्यानंतर मग असा प्रसंगावधान त्यानं साधलं आणि भगवंताला त्याने सांगितलं की भगवान, आपले वडील आता 85 वर्षाचे काही म्हातारे झालेले आहेत. त्यांची इच्छा आहे, सगळ्या कपिलवस्तू नगरीवासियांची इच्छा आहे की एकदा आपण, किमान एकदा तरी तुमची जरी इच्छा नसली तरी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या इच्छेच्या खातर तुम्ही कपिलवस्तूला भेट द्यावी. भगवान बुद्ध या पितृबंधनातून मुक्त झाले असल्या कारणाने असे भावनिक इमोशनल होणाऱ्यांपैकी नव्हते, कारण ते बुद्ध होते. या भावनातिरेकांमधून ते मुक्त झालेले होते. विकारमुक्त मनाची अवस्था न्यूट्रल असते. तिथे कोणं कौतुक केलं काय, कोणं प्रेम दिलं काय, कोणं राग गवलं काय, कोणाला काही वाटलं काय, याचा काही विषय नसतो. न्यूट्रल मनाची अवस्था असते भगवान बुद्धाच्या मनाची, अर्हताच्या मनाची. आणि मग भगवान बुद्ध तिकडे गेले, पण गेल्यानंतर लगेच आता माझ्या वडिलांना भेटू देन, काय लयच आजारी असतील की काय, आणि आता कसं होईल, जसं आपल्याला वाटते तसं सर्वसामान्य लोकांना, तर तसं काही भगवान बुद्धाला वाटतं नाही. भगवान बुद्ध डायरेक्ट घरी गेले नाही, राजवाड्यात गेले नाही, निग्रोध आरामामध्ये त्यांची व्यवस्था केली होती विहारामध्ये. तिकडे भिक्षू संघासह गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भिक्षाटनासाठी नगरामध्ये फिरले. तेव्हा राजा शुद्धोधनाने पाहिलं आणि त्यांच्या येऊन वंदन केलं की असं करू नका, तुम्ही राजकुमार आहात वगैरे वगैरे, तुम्ही ऐकलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी. भगवान बुद्ध म्हणाले, मी राजवंशातला नाही आहे, मी क्षत्रिय वंशातला नाही आहे, मी बुद्ध वंशातला आहे आणि माझा हा धर्म आहे, माझा हा नियम आहे भिक्षाटनावरती गुजराण करणे, आणि म्हणून मी भिक्षाटन करतो आहे असं त्यांना सांगितलं. म्हणून पितृबंधनातून सुद्धा ते मुक्त होते. आणि जे पितृबंधनातून मुक्त होतात तेच बुद्ध होऊ शकतात, तेच अर्हत होऊ शकतात. जे चिपकून राहतात ते मुक्त होऊ शकत नाही. जे चिपकून राहतात, चिपकाव, लगाव ज्यांच्या मनात असतो सगळ्या गोष्टींबद्दल, ज्याला राग म्हणजे आसक्ती, द्वेष आणि मोह म्हटलं भगवंतानं, या 3 तृष्णेमध्ये जे एकदम लगाव धरून राहतात ते कधीच मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणून या जगातले एवढे लोक असून देखील, करोडो लोक आहेत ना जगामध्ये, पण प्रत्येकजण बुद्ध होऊ शकते का इथे? का नाही होत? तर या बंधनामध्ये प्रत्येकजण अडकलेला आहे. आणि म्हणून दुसरं बंधन कोणतं सांगितलं भगवंताने? पितृबंधन सांगितलं आहे आणि भगवान बुद्धांनी त्याला पार केलेलं होतं, म्हणून ते बुद्ध झाले, अर्हत झाले. तिसरं बंधन सांगितलं भगवंतानं, स्त्री बंधन. कोणतं बंधन सांगितलं? स्त्री बंधन. स्त्री म्हणजे पत्नी, पत्नीचं बंधन सांगितलं. आता पत्नीचा त्याग केला ना सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने. यशोधरा माता होती, यशोधरा मातेलाही माहिती होतं की त्या शाक्य संघटनेने यांना शिक्षा सांगितलेली आहे आणि यांनी गृहत्यागाची शिक्षा मान्य केलेली आहे. त्यांच्यामध्ये बोलणं झालं, वार्तालाप झाला, भाषण झालं आणि त्यांनी पण, यशोधरा माता पण म्हणाली सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला की स्वामी, तुमच्या ठिकाणी जर मी असतो
तर हाच मला निर्णय घ्यावा लागला असता. कारण आईवडिलांना बहिष्कृत करणे, त्यांची मालमत्ता जप्त करणे हे मलाही आवडलं नसतं, मीही स्वीकारलं नसतं. म्हणजे तुमच्या शाक्य संघटनेच्या त्या नियमाला तुम्ही जो विरोध केला, म्हणजे युद्धाला तुम्ही जो विरोध केला, आणि तुम्हाला युद्धाला विरोध केल्यामुळे जो 3 दंड सांगितले होते त्याच्यापैकी 2 दंड तर मी पण स्वीकारले नसते. कारण आईवडील तर राजा राणी आहेत आणि त्यांना बहिष्कृत टाकणं म्हणजे ही सहन न होणारी गोष्ट होती, किंवा त्यांची मालमत्ता जप्त करणे ही पण त्यांना सहन न होणारी गोष्ट होती. परंतु तिसरा जो काही तुम्हाला नियम सांगितला होता दंडातला, की देशत्याग करा म्हणजे घरदार सोडा, आणि तो तुम्ही स्वीकारलेला आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुमच्या ठिकाणी असते तर तेच केलं असतं. म्हणून बघा, पत्नीच्या बद्दलचं जे काही बंधन आहे म्हणजे स्त्री बंधन, हे सुद्धा सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने तोडलं, आणि म्हणून ते अर्हत झाले, बुद्ध झाले. त्या मायाजाळामध्ये रमले नाही. बघा, कारण पत्नीच्या बद्दलचा जो विरह आहे, आईच्या बद्दलचा जो विरह आहे, वडिलांच्या बद्दलचा जो विरह आहे, तो गृहस्थ लोकांच्यासाठी सोडणं फार अवघड आहे. आम्ही कधी कधी कार्यक्रमांमध्ये जातो, असे लेकरं दिसतात कार्यक्रमांमध्ये, तर समोर कोणता कार्यक्रम जरी कोणताही चालू असेल, समजा ती आजी असेल, त्याची मम्मी असेल, तिचं सारं ध्यान त्या लेकरात असते. बघा, कुठे बघा तुम्ही, तुम्हाला तर प्रत्येकालाच अनुभव आहे, ते समोर लाख कोण काय सांगत असेल, बोलत असेल, काय चाललं असेल, त्या लेकरूवाळ्या बाईचं ध्यान कशात असते? कशात असते? त्या लेकरामध्ये. तो मायाजाळ आहे. आणि भगवान बुद्ध या बंधनातून मुक्त झालेले असतात, म्हणून ते अर्हत असतात, ते बुद्ध असतात. आणि त्यांनी स्त्रीबद्दलचा सुद्धा जो बंधन होतं ते पार केलेलं होतं, तोडलेलं होतं. यशोधरेला त्यांनी त्यागलं, सोडलं पूर्ण. विशेष म्हणजे यशोधरा माता सौंदर्याची खान होती, सौंदर्याची खान. त्यांचं वर्णन आलेलं आहे यशोधरा मातेचं त्यांच्या जीवनचरित्रामध्ये. अत्यंत सुंदर. त्या काळामध्ये आजही जगामध्ये जेवढ्या सुंदर स्त्रिया असतात, त्या सगळ्या स्त्रियांमध्ये सर्वात सुंदर स्त्री म्हणून यशोधरा मातेचं वर्णन आलेलं आहे. कारण सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची पत्नी होण्याचा लाभ असाच आलेला असेल का? आणि केवळ सौंदर्यानेच परिपूर्ण होती असं नाही, तर गुणांनी सुद्धा परिपूर्ण होती. सद्गुणांची ती खाण होती. एखाद्या राजकुमार असलेल्या पतीला ठीक आहे बा, हरकत नाही, मी तुमच्या ठिकाणी असते तर हेच केलं असतं, असं म्हणणं का साधी गोष्ट आहे? तुम्ही विचार करून बघा बरं, साधी गोष्ट आहे का? कल्पनाही करू शकत नाही आपण. तो राजकुमार पण असा तसा नाही, तर लाडा कौतुकाने वाढवलेला राजकुमार, ज्याला ऊन माहीत नव्हतं, पाऊस माहीत नव्हता, थंडी माहिती नव्हती, किंवा ज्याच्यामध्ये अवगुण बिलकुल असा अवगुणाचं तीळ मात्र अवगुण नव्हता. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध होणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणता अवगुण असेल? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेबांनी वर्णन केलं की राजा शुद्धोधनाने त्यांना या बंधनात अडकवण्यासाठी किती प्रयत्न केले. तरुण स्त्रिया सोडल्या, मादक द्रव्यांचा त्यांच्यावरती वापर करण्याचा प्रयत्न केला, मोहमाया जाळामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. अडकले का ते? नाही अडकले. आणि म्हणून बुद्ध पुरुष जे असतात, बुद्ध होणारे जे पुरुष असतात, ते स्त्री बंधनामध्ये देखील अडकत नाहीत. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी या स्त्री बंधनाला सुद्धा मोडलेला आहे, तोडलेला आहे. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संघं नमामि. The great happiness. बुद्धं